आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील धानोरी परिसरात अल्पवयीन मुलांना पुढे करून दहशत निर्माण करणाऱ्या प्रकरणात विश्रांतवाडी पोलिसांनी कठोर कारवाई करत संबंधित मुलांच्या पालकांनाच जेलची हवा दाखवली आहे. अल्पवयीन मुलांना काही होत नाही या समजुतीतून गुन्हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 230/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध गंभीर कलमांसह भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मालन जगन राखपसरे वय 33 वर्षे राहणार मुंजाबा वस्ती धानोरी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 मे 2026 रोजी रात्री 1:30च्या सुमारास फिर्यादी व त्यांचा अल्पवयीन मुलगा कार्तिक हे त्यांच्या घरासमोर रिक्षामध्ये बसले होते. यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून परिसरातील शुभम उर्फ शेगर ठाकूर व पल्लवी लवांडे हे तेथे आले. त्यानंतर आरोपींकडून या बाईला व तिच्या मुलाला सोडू नका मारा यांना असे उद्गार काढत हल्ल्याला चिथावणी देण्यात आली. घटनेदरम्यान फिर्यादी व त्यांचा मुलगा रिक्षातून उतरून पळण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींकडील कोयत्याने कार्तिकच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. तसेच आरोपींच्या साथीदारांनी फिर्यादी महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. परिसरात मोठमोठ्याने आरडाओरडा करून तसेच हातातील कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण करण्यात आली. याचवेळी परिसरातील अजित टिंगरे यांच्या MH12XH3926 क्रमांकाच्या बलेनो कारची तोडफोड करण्यात आली. तसेच टिंगरेनगर परिसरातील अन्य नागरिकांच्याही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हे करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या पालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. या कारवाईत पोलीस हवालदार बबन वणवे, यशवंत किरवे, कृष्णा माचरे, विशाल गाडे, वामन सावंत, संपत भोसले, संजय बाद्रे, स्वप्नील कांबळे, धवल लोणकर तसेच पोलीस शिपाई किशोर भुसारे, होना साबळे आणि प्रमोद जाधव यांनी सहभाग घेतला.